वापस लो, वापस लो, काला कानून वापस लो, वापस लो, काला कानून वापस लो, वापस लो, नमस्कार, मी प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये साधारण 11,52,626 शेतकऱ्यांनी 5,54,630 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरचा विविध पिकांचा विमा, जे आता शासनाने यावर्षी धोरण अवलंबलंय 1 रुपयामध्ये पीक विमा, यानुसार 5,54,630 हेक्टर एवढं विविध पिकांचं क्षेत्र या विमा योजनेमध्ये संरक्षित झालेलं होतं. हा झाला खरीप हंगामाचा विषय. रबी हंगामामध्ये सुद्धा आता चालू रबी हंगाम जो आहे सप्टेंबर पासून आपल्याकडे पेरण्या झालेल्या आहेत, पण दुर्दैवानं पावसाची परिस्थिती पाहता रबी हंगामाचं पेरणी क्षेत्र फार काही समाधानकारक आपल्या जिल्ह्यात नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा 1 रुपयाचा पीक विमा जो आहे त्याच्यामध्ये 2,40,856 विविध लाभार्थ्यांनी प्रस्ताव भरलेले आहेत आणि एकूण 1,21,482 हेक्टर एवढं क्षेत्र विमा संरक्षित झालेलं आहे आपलं रबी हंगामामधलं. मला सांगायला आवर्जून सांगतो मी की आपल्या जिल्ह्यासाठी चालू वर्षामध्ये चोलामंडलम MS नावाची एक विमा कंपनी काम करते आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व तालुका स्तरावर सुद्धा त्यांनी त्यांची कार्यालय थाटलेली आहे. जिल्हा स्तरावर त्यांचं कार्यालय आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, तक्रारी असतील, त्यांना तातडीनं अटेंड करण्यासाठी ही कार्यालय कार्यरत असतात. याच्याबरोबरच कृषी विभागाचे सुद्धा तालुक्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालय सर्व तालुक्याला आहेत. आपल्या 9च्या 9 तालुक्यांना. जिल्हा स्तरावर कोणाला यायची गरज वाटली तर जिल्हा स्तरावर सुद्धा माझ्या कार्यालयामार्फत आमच्याकडे एक स्वतंत्र तंत्र अधिकारी हा विषय पाहतो. खरीप हंगामामध्ये जो काही विमा भरलेला होता आपल्याकडे, त्याच्यामध्ये पीक विमा संरक्षणाच्या काही बाबी हंगामामधल्या असतात. प्रामुख्यानं पावसातला खंड झाला, नैसर्गिक आपत्तीसारखी एखादी घटना, म्हणजे पाऊस पडलाच नाही त्याच्यामुळे पेरणी उशिरा झाली, त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, खूप मोठ्या प्रमाणावर अवर्षण झालं, खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली, याच्याबरोबरच पीक कापणी झाल्यानंतर पाऊस आला, सततच्या पावसामुळे त्या पिकांचं नुकसान झालंय, याच्यामध्ये सुद्धा काढणी पश्चात नुकसानीची तरतूद या योजनेमध्ये आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये आपल्याकडे 2 वेळेस वेगवेगळ्या आपत्ती आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या. ऑगस्टमध्ये सतत 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आला. साधारण 4 तालुक्यामधली एकूण 20 मंडळं आहेत. वैजापूर तालुक्यातली 10 मंडळं, गंगापूर तालुक्यातली 5 महसूल मंडळं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली 4 महसूल मंडळं आणि फुलंब्री तालुक्यातलं 1 महसूल मंडळ, या तालुक्यांमध्ये या महसूल मंडळामध्ये 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसातला खंड लागू झाल्यामुळे ती मध्य हंगाम प्रतिकूलता हा पीक विमा योजनेतला ट्रिगर या ठिकाणी हिट झालेला होता आणि आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली याची बैठक घेऊन हे नोटिफिकेशन किंवा अधिसूचना काढून आपण कंपनीला या 20 मंडळातील कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांचा विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना 25% एवढा तातडीचा लाभ देण्याच्या अधिसूचना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी काढलेल्या होत्या. त्यानुसार कंपनीनं या 20 महसूल मंडळातील 1,21,536 लाभार्थी शेतकऱ्यांना 84,67,00,000 एवढा विमा 25% नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष पीक विमा कंपनीच्या किंवा पीक विमा पोर्टलवर केंद्र शासनाच्या हे पैसे जमा केलेले आहेत आणि प्रत्यक्ष वाटप सुद्धा जवळपास 80% क्षेत्राचं वाटप प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचं आजपर्यंत झालेलं आहे. ज्वारीचा विमा किती शेतकऱ्यांनी काढलेला आहे? ज्वारीचं म्हणजे रबी ज्वारीचं क्षेत्र आपण पाहिलं आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी आहे, पण सांगतो ते सुद्धा आकडा आहे माझ्याकडे. सोरगम नाही आहे, कारण साधारण 7 ते 8 हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरचा रबी ज्वारीचा विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे. किती रुपयाचा आहे? 1 रुपयामध्ये विमा साठी 7 ते 8 हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामधील 1 रुपयाचा जो विमा योजनेचा हे करून दिलेला आहे, शासनाने सुविधा करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 7 ते 8 हजार
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडे विमा आजपर्यंत उतरवलेला आहे. 15 डिसेंबर ही त्याची अंतिम मुदत होती. ती मुदत संपलेली आहे. त्याच्यामुळं 15 डिसेंबर नंतर विमा भरण्याला शेतकऱ्यांना अलाउड नाही किंवा परवानगी नाही.